विधान परिषदेच्या अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि अचानक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल होण्यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केले। हर्षजित देशमुख यांनी मॅनेज होण्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच या निवडणुकीमध्ये मोठा घोडेबाजार झाल्याची टीकाही यशोमती ठाकूर यांनी केली आहे। त्यावर आता हर्षजित देशमुखांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिले। त्यावर पुन्हा यशोमती ठाकूर यांनी पलटवार केला। ते कोणत्या तरी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे, ICU मध्ये आहे आणि ICU मधनं ते इंटरव्ह्यू देऊन राहिलेले आहेत। म्हणजे आता ही चीड येण्यासारखी गोष्ट नाही आहेत का? विड्रॉलच्या दिवशी आमची त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांना निवडणूक लढायची होती, ते आले आमच्यापाशी, त्यांनी घेतला B फॉर्म लावला आणि त्या ठिकाणी आता तेच ॲडमिट झालेत। म्हणजे घोडबाजारे काय आहे हा कारभार, कोट्यवधी रुपयाचा याच्यामध्ये व्यवहार झालेला आहे असंही आम्हाला कळतंय। ते कोणत्या तरी अंशात मला येत आहे की माझी आणि पक्षाची प्रतिमा याच्यात मलिन होत आहे की काँग्रेसचा उमेदवार, ते पण काँग्रेसचेच लोक, आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराबद्दल असं बोलणं, 2 दिवस का मी दिसलो नाही आणि तब्येतीमुळे नाही दिसलो, हे सगळं त्यांना माहीत असतानाही माझी विचारपूस, साधी भेट नाही, चौकशी नाही, याच्यावरून मला उलटा संशय येतो आहे की कोण मॅनेज झालं। परस्पर अशा प्रकारचे वक्तव्य, बिनबुडाचे आरोप करणं म्हणजे कोण मॅनेज झालं, कारण या गोष्टीचा दुसऱ्या समोरच्या पक्षाला नक्कीच फायदा होणार आहे। हा अंतर्गत कलह ते दाखवत आहे, अंतर्गत अशा गोष्टीचे वक्तव्य ते करत आहे, तर याच्यामुळे दुसऱ्या पक्षाचा फायदा घेणारच आहे। म्हणजे इनडायरेक्टली त्यांना त्या दुसऱ्या पक्षाला सपोर्ट करायचा आहे की काय, असं मला जाणवत आहे। असं आहे, उलटा चोर कोतवाल को डाटे। काल आजारी होते, ICU मध्ये होते, म्हणतात 4-5 दिवस त्यांना बाहेर यायला लागतील। डॉक्टरांचं ट्रीटमेंट काय, एन्जिओग्राफी काय आहे, त्याच्यामधनं काही स्टेटमेंट नाही। कम्युनिकेशन पाहिजे की नाही पाहिजे? आणि जर तुम्ही तयार असाल तर चला या फील्डमध्ये, चला या लवकर, उद्या या आणि सुरुवात करा। 4-5 दिवस राहिलेले इलेक्शनला, या, निघा बाहेर। कशासाठी नाटकं करताय हॉस्पिटलमध्ये हे करायची? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट भाजपला कसा फायदा होईल असे त्यांचे स्टेटमेंट्स आहेत आणि हे काय न पटण्यासारखी गोष्ट आहे, चीड येण्यासारखी गोष्ट आहे। तर अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख भाजपला मॅनेज झाले असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी केला। त्यानंतर पक्षाची महत्त्वाची बैठक होणार आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे जिल्हाध्यक्ष आणि इतर जिल्ह्यातील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्यामुळे हर्षजित देशमुख यांच्यावर आरोप होत होते। त्यामुळे निवडणुकीला कसं सामोरं जायचं, कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी आज काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।